गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक जोरदार घोषणाबाजी केली। एवढीच आहे का रामा दुर्गे त्याला आज पोलिसांनी अटक केली आहे। त्यानं EVM मशीन तोडली आहे म्हणून, तर तो कुठं नाही कुठं तरी एक चुकीचा संदेश आहे। त्यानं एक क्रांती घडवून आणली, जे इथं सगळेजण जमा होऊन आहे एक समुदाय, तर त्याला पोलिसांनी तात्काळ सोडवण्यात यावं ही विनंती आहे। नाहीतर आणखी आम्ही कुठंतरी एक आक्रोश मोर्चा या पूर्ण संघटनेला दुसरी विवेक रामा दुर्गे यांनी गडचांदूर गावच्या व्हिडिओ काढला पाहिजे नाही का निवडणुकीच्या क्रमांक 9चे पोली नंबर 2मध्ये जी मशीन होती बटन दाबल्याच्यानंतर त्याला काहीतरी अनिश्चित प्रकार किंवा त्याला अपेक्षित बटन दाबल्याची त्यामुळे त्याचा मानसिक संतुलन बिघडलं म्हणता येईल, किंवा त्याला जो राग आला कुठेतरी आपण लोकशाहीमध्ये चालत असताना जे घडत आहे त्याला त्यामुळे एक रागामध्ये लोकांचा निर्णय घेत मशीन त्याचा राग अनावर त्याकरता सर्व समुदाय उपस्थित झालेला आहे। पोलीस स्टेशनची तर्फे गाडीदार यांच्याशी चर्चा काय आहे। कम से कम 4-5 जगह EVM मशीन की गड़बड़ी दिखी। उसमें से प्रभाग 7, प्रभाग 8 और प्रभाग 9 ये तीनों भी मशीन में फॉल्ट दिखे, और प्रभाग क्रमांक 5 में तो भी 4-5 बार मशीन बंद हो गई। तो प्रभाग क्रमांक 9 में जब विवेक दुर्गे वो अपनी मतदान का अधिकार बजाने गए थे, उस टाइम वो नगारा की बटन दबाए और कमल के बटन पे लाइट लगे करके उसने वहाँ के ऑफिसर को भी बताया, वो भी कोई ध्यान नहीं दिया करके उसने वो मशीन की। इससे पहले हम बहुत बार सुने कि मशीन खराब है करके, लेकिन आज गढ़चांदूर में हम आंखों देखा देखी तो उसने जो एक आज बगावत की है वो उसका हम समर्थन करते हैं, और जब तक उसको पुलिस छोड़ते नहीं है तब तक हम यहाँ से जाते सकाळी 10 वाजता त्याच्या मशीन बंद पडली। मग त्याला सुधारवण्यासाठी ते लोकांना बोलवलं, ते सुधारवून गेले। त्याच्यानंतर माझाच जो बटन होते त्याला दाबायला गेले, ते लेडीज लोक ते बाहेर येऊन मला सांगितले की ते बटन बंद आहे, ते चालत नाही आहे। मग तिथं जाऊन मी 2दा सांगितलं तर बटन बंद कशाला झाले म्हणून तुम्ही चेक करा, तर तेही म्हटले नाही तुम्ही बाहेर जा आम्ही चेक करते। पण त्यानं ते बटन चेक केले नाही केले मला माहिती। नंतर अजून 2 लेडीजला पाठवलं चेक करायसाठी, तुम्ही वोट टाकायला चेक करा, ते सुद्धा येऊन म्हणे का बटन बंद आहे। मग मी बाहेर अंदर गेले आणि जाऊन त्याला सांगितले का तुम्ही बटन आतापर्यंत चालू केलेलं नाही आहे। मग त्यानं म्हटलं ठीक आहे आम्ही आता करत आहे। मग मी थोडंसं त्यांना बोलले का तुम्ही इथं आतमध्ये बसले आहे तर लोकांना सांगा की हे बटनमध्ये गडबड आहे किंवा त्यांना वोट टाकायमध्ये गडबड होत आहे, त्यांना समजून सांगा, तुम्हाला त्यासाठीच ठेवलेलं आहे। पण त्यानं तरी ऐकलं नाही। नंतर निलेश भाऊ आले होते तिथं, मग निलेश भाऊला सांगितलं भाऊ मला इथं याही असं करत आहे। मग त्यानं काय केलं ठीक आहे आम्ही बघतो म्हणून त्यानं चालू केलं। मग त्याच्यानंतर 8 नंबरचा बटनचा प्रॉब्लेम केला। त्याच्यानंतर त्यानं काय केलं, हर एक बटनमध्ये प्रॉब्लेम होत आहे म्हणून सांगितलं लोक येऊन। पण आम्ही नंतर काय म्हटलं, आता दुसरे उमेदवार लोक बोलत नव्हते, त्याच्यासाठी माझ्यासाठी मी बोलल्या जाऊ, पण बाकीचे उमेदवार म्हणले याईनं आपलंच हे करत आहे, आपण काय बोलायचं। पण मला हे मंजूर नव्हतं म्हणून मी न बोलला माझ्यासाठी। त्याच्यानंतर तो मुलगा वोट टाकायला गेला, त्याच्यानंतर जाऊन त्यानं वोट टाकल्यानंतर मशीनमध्ये गडबड आहे वाटला, त्यानं ते मशीन उचलून फोडले।
आता त्यानं मशीन उचलून फोडल्यानंतर त्याला बाहेर केले आणि आम्ही जाऊन पाहिलं तर मशीन फुटूनच होते. आमचं म्हणणं होतं त्याला विचारायला पाहिजे होता काय झालं काय नाही, पण त्याला काहीच नाही विचारलं. त्याला बाजूला बसवून ठेवले होते. नंतर त्यानं दुसरा मशीन लावले, आम्हाला चेक करून दाखवले. पण जे पहिलं वोटिंग झाले होते त्याच्यामध्ये गडबड आहे नाही आहे ते आम्हाला कसं कळणार आहे? आता तुमची काय मागणी आहे? आता तुम्ही पोलीस आमच्या स्टेशनला आले. मागणी हेच आहे का आमच्यासाठी जो मुलगा हा निर्णय घेतला आहे तो आम्हाला बाहेर पाहिजे. अगर बाहेर त्यांना नाही सोडले तर आम्ही इथून कोणी जाणार नाही. आम्ही इथे याच्यापेक्षा खूप जास्त लोक जमा करणार ना, आम्ही मोर्चा घेऊन बसणार आहे. गटतांदूरमध्ये EVM मशीन फोडण्याचा जो प्रकार झाला आहे तो जनतेचा उद्रेक आहे. गेल्या अनेक वर्षापासून या देशातील संपूर्ण नागरिक EVMच्या विरोधात मोठ्या प्रमाणात बोलत आहेत, परंतु या देशातली प्रस्थापित व्यवस्था EVM बदलायला तयार नाही. याचा अर्थ हे लोकशाहीची हत्या करत आहे. मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि आज ज्या तरुणाने EVM मशीन फोडण्याचा जो प्रयत्न केला ते माझ्या व्यक्तिगत मताने तर असं वाटते की त्याला तो मताधिकार करण्यासाठी एक या देशाचा नागरिक म्हणून या गटतांदुरातल्या उमेदवारांना मतदान करायला तो गेला आणि त्याचा जो मताधिकार होता त्याला जे अपेक्षित उमेदवार होते त्या उमेदवारावर जेव्हा बटन दाबली, त्या नगरा बटनवर कुठलं तरी दुसऱ्या चिन्हावरती जर बटन लाल लाईट लागत असेल, हिरवा लाईट लागत असेल तर नक्कीच ती मशीन फॉल्ट होती. आणि म्हणून त्या तरुणाने ते कृत्य केलं. आणि म्हणून पोलीस लोकांनी त्याला जे कैदेत ठेवलेलं आहे त्याला त्याची निर्दोष मुक्तता करावी आणि या जनतेला न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा ही लोकशाहीची हत्या आहे. मी त्याचा जाहीर निषेध करतो.